कोंबडी घेताना काढ मग थांब थांब होय होय चालू नारायणी पक्ष आणलो असा त्यांच्या कुटुंबाचं रक्षण करा आणि काही डाब्या दूर करून रक्षण करा रे महाराजा. या जेव्हा कोळंब्या महाराजा हे बाबाजी शंकर परब यांनी सालाबाद प्रमाणे तुका रखवालीचा नारळ तुझ्या ताळ्यात भक्ष आणून दिलेला तो मान्य करून घे. सगळ्या कुटुंबात हे लग्न जमवून व्यवस्थित पार पडून तुका नवस बोलले होते त्याप्रमाणे तू त्यांचं लग्नावर झालेला असा त्याप्रमाणे नवस फेडतो तर तुका नारळ चाळा कोण मान्य करून घे. त्यांची अशी त्याच्या पुढे जो मनोकामना पूर्ण करत राहा. धंद्यापणे त्यांच्या यश दे आणि सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात नांदगाव येथील हाकेला धावणारा आणि जागृत देवस्थान नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला जगप्रसिद्ध श्रीदेव कोळंबा देवाची जत्रोत्सव आज मोठ्या उत्साहात होत आहे. जत्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकता कोंबडा नारळ ही जी नवसपेठ करण्यासाठी लांबच्या लांब रांगा भाविकांच्या लागलेल्या आहेत. या ठिकाणी कोळंबा उत्सव समुदायाचे अध्यक्ष नागेश मोरे या ठिकाणी यांच्याकडे नवस बोललेलो होतो बरी झालेली असा त्यावर नारायणी पक्ष आणलेला असा तो मान्य करून भाविकांची दरवर्षी 5 ते 10,000 दरवर्षी लोक वाढत असतात. आता नाही म्हणजे 70-80 हजारापर्यंत लोकसंख्या गेलेली आहे. दरवर्षी जाते आणि त्याप्रमाणे भाविकांनी आता कोंबडी बकरा नवस घेऊन सुद्धा सगळ्यांना होत नाही परंतु अद्यापही त्यांचा काही कोलबाळ झालेला नाही. या वर्षाच्या आत त्यांच्या दोन्ही नवस पेड करतात. दरवर्षी नवस आपण पेड करतात फक्त पावन केलं नाही करून घेतलं नाही. आता पावन करून ते आणि त्यांच्या मुलींचा मुलगा किंवा मुलगी दोघांचाही होते. कोळंबादेव या सगळ्या माहेर वसनीना आणि या गावातील जिल्ह्यातील महाराष्ट्र पेड करतात नारळाच्या आम्ही स्वतः हे करतो आणि त्यामुळे आम्हाला देव पावणत असल्यामुळे आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होतो असं माझ्या भाविकांचं सगळ्यांचं मत आहे. आणि त्यामुळे सेवा द्यायचं काम आमचे कार्यकर्ते सर्व मंडळाचे आणि पत्रकार माहिती गोळा मंडळाचे अध्यक्ष नागेश मोरे यांनी दिलेले आहेत. आपण या रांगेत असलेले काही भाविक आहेत कोंबडा तसेच नारळ घेऊन त्यांच्याकडून लग्न जमत नाही लग्न जमून दे. पुढच्या वर्षी तुका नारायण केलंय या ठिकाणी सगळे नवस पेठ करण्यासाठी हातात कोंबडा नारळ घेऊन आहेत. प्रत्येकजण काय काय आपापल्या परीने आपापल्या जी काही अडचणी असतील त्याप्रमाणे नवस जोडत असतात आणि दुसऱ्या जत्रेला नवस पेठ करतात. या ठिकाणी आपण एक गृहस्थ आहेत नवस बोलले होते गेल्या वर्षी. काय सांगाल तुम्ही कुठून गाव कुठून आला? त्यांच्या मुलांना नोकरी वगैरे काय नाही असं की नोकरीचं काम त्यांचं पूर्ण होऊ दे. पुढच्या वर्षी आणि
माझं काम होणं याच्या लग्नाचं झालं पण मी जे त्याच्या मुलाचं लग्न झालं नव्हतं, ते लग्न त्याचं लग्न झालेलं आहे, नवसाने भेट दिली आहे, कोंबडाने नारळ आणि या ठिकाणी आणलं आहे. असेच या ठिकाणी सर्वांच्या हातात तुम्हाला नारळ, कोंबडा या ठिकाणी दिसत आहे. नारळ, कोंबडा असेल किंवा बकरा असेल अशी पण देण्याची या ठिकाणी प्रथा आहे. टाइम डिजिटलसाठी ऋषिकेश मोरजकर, नांदगाव. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.